तलाश कभी खत्म नहीं होती, वक्त खत्म हो जाता है। हे वाक्य केवळ एका चित्रपटातला संवाद नाही, तर धर्मेंद्र यांच्या संपूर्ण आयुष्याचा सार आहे। एका हातामध्ये ॲक्शनची तलवार, दुसऱ्या हातामध्ये काव्याची शाई। पडद्यावर ही मॅन, पण मनानं अतिशय कोमल। आज धर्मेंद्र यांच्या जाण्यानंतर आपण मागे वळून पाहणार आहोत त्या कलाकाराकडे, ज्यानं भारतीय सिनेमा, प्रेम, आदर्श आणि संघर्ष यांच्या सीमा नव्यानं रेखाटल्या। चला पाहूया धर्मेंद्र यांच्या अष्टपैलू, असामान्य आणि अनोख्या प्रवासाची कहाणी। हिंदी चित्रपटसृष्टीतील ही मॅन, रुपेरी पडद्यावरचा ॲक्शन हिरो आणि वास्तव आयुष्यातला कवी मनाचा प्रेमी धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आणि सिनेसृष्टी हळहळली। पंजाबातल्या नरसाली गावातील गणित शिक्षकाचा हा मुलगा सिनेमापासून खरं तर कोसो दूर होता। एकदा छोट्या धर्मेंद्रने एके दिवशी चोरून दिलीप कुमार यांचा शहीद सिनेमा पाहिला आणि त्या क्षणाला धर्मेंद्र यांचं ठरलं की अभिनेताच व्हायचं। त्यानंतर 1958 मध्ये फिल्मफेअर टॅलेंट हंट या फोटो स्टुडिओत जाऊन छोट्या धर्मेंद्रने मला दिलीप कुमार बनवून दे असं म्हटलं। खरं तर नशिबानंच त्यांना मुंबईत आणलं आणि बिमल रॉय यांच्या बंदिनीसाठी निवडलं। त्यानंतर त्यांनी कधीही मागे वळून बघितलं नाही। 1966 साली फूल और पत्थरने धर्मेंद्र यांना वेगळी ओळख दिली आणि पहिलं फिल्मफेअर नॉमिनेशनही दिलं। आणि त्यानंतर 1975 मध्ये शोलेतला वीरू, आजही अनेकांच्या मनात घर करू नये तो पाण्याच्या टाकीवरचा सीन। पोलीस कमिंग, चक्की पीसिंग अँड पीसिंग यामुळे धर्मेंद्र यांची लोकप्रियता शिखरावर पोहोचली। बॉलिवूडचा ही मॅन 1960च्या दशकात रोमॅन्स आणि इमोशनल हिरो म्हणून ओळख मिळाली। त्यानंतर 1970च्या दशकात ॲक्शन स्टार, कॉमेडी टायमिंगची छाप पाडली। 1980च्या दशकात सुपरस्टारडम मिळालं, ज्यात शोले, चुपके चुपके सारखे सिनेमे आले। त्यांनी 300हून अधिक चित्रपटात काम केलं आणि 100हून अधिक हिट सिनेमे दिले। हेमा मालिनीवरचं त्यांचं प्रेम आणि लग्न हा सिनेसृष्टीतला सर्वात चर्चा केला गेलेला अध्याय। पण 1990 ते 2000चा काळ हा त्यांच्या आयुष्यातील संघर्षाचा काळ होता। बी ग्रेड सिनेमातही त्यांना काळ घालवावा लागला। चाहत्यांना वेदना झाल्या आणि त्यांनीही मान्य केलं, नुकसान झालं, पण अभिनय सोडला नाही। अभिनेता म्हणून कारकीर्द गाजवणारे धर्मेंद्र 2004 ते 2009 पर्यंत भारतीय जनता पक्षाकडनं राजस्थानातील बिकानेरमधनं खासदार म्हणून निवडूनही गेले। तर 2011 मध्ये धर्मेंद्र यांनी लोकप्रिय रियालिटी शो इंडियाज गॉट टॅलेंट या कलर्स टीव्हीवरच्या 3ऱ्या मालिकेत साजिद खानची जागा घेतली। 2015 पासूनच त्यांच्या तब्येतीत काहीसा चढ उतारही राहिला आणि नंतर 2025च्या नोव्हेंबर महिन्यात त्यांना श्वसनाचा त्रास होऊ लागला आणि न्यूमोनियाही झाला आणि त्यांनी जगाच्या या रंगमंचावरनं एक्झिट घेतली। पण जातानाही त्यांनी आपल्या चाहत्यांसाठी एक खास भेट दिली, ती म्हणजे डिसेंबरमध्ये त्यांचा शेवटचा चित्रपट 21 प्रदर्शित होणार आहे। कविमानाचा हा ही मॅन, भावनांना शब्द देणारा, पडद्यावर ताकद दाखवणारा आणि आयुष्यात साधेपणा जपणारा कलाकार। धर्मेंद्र गेल्यावरही त्यांची ओळख कायम राहील। तलाश कभी खत्म नहीं होती, वक्त खत्म हो जाता है। धरमपाजी, भारतीय सिनेमाच्या इतिहासात तुमचं नाव सदैव जिवंत राहील। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।